नमस्कार. 2026च्या जगात आपलं स्वागत आहे. हे जग थोडं वेगळं आहे. एकाच वेळी भविष्य प्रचंड वेगाने पुढे धावतंय आणि दुसरीकडे जुने वाद, जुने संघर्ष पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतायत. मग आपल्या सगळ्यांसमोर एकच प्रश्न उभा राहतो. 2026 हे वर्ष प्रगतीचं ठरणार की संघर्षाचं? आज आपण याच दोन वेगवेगळ्या वास्तवांचा आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला, आधी त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्यामुळे भविष्य खूप उज्ज्वल वाटतंय. म्हणजे तंत्रज्ञान आणि विकासाच्या जगात नक्की काय घडतंय ते आपण पाहूया. जरा विचार करा, जो प्रवास करण्यासाठी पूर्वी तब्बल 6 तास लागायचे, तोच प्रवास आता फक्त 2.5 तासांत पूर्ण होतोय. हे शक्य झालंय नवीन दिल्ली-डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे. पण हा फक्त वेळेतला बदल नाहीये, तर ही एका मोठ्या आर्थिक बदलाची सुरुवात आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा फक्त एक रस्ता नाहीये. ही व्यापार आणि पर्यटनासाठी एक मोठी संधी आहे. दिल्लीतून माल खूप वेगाने उत्तराखंडच्या बाजारपेठेत पोहोचणार आणि पर्यटकांनाही डोंगर दऱ्यांमध्ये पोहोचणं एकदम सोपं होणार. साहजिकच यामुळे विकासाला एक नवी गती मिळणार आहे. आता तंत्रज्ञानाच्या दुनियेत तर एक वेगळीच शरत सुरू झालीये. अँथ्रोपिकच्या मायथॉस मॉडेलला टक्कर देण्यासाठी ओपन एआयने GPT 5.4 सायबर हे नवं मॉडेल आणलं आहे. याचा खास काम म्हणजे कॉम्प्युटर्समधले व्हायरस शोधणं आणि अत्यंत क्लिष्ट कोड्स सोपे करणं. ही स्पर्धा आपल्याला एक गोष्ट दाखवून देतेय की एआय आता फक्त चॅटबॉट्सपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर देशाच्या डिजिटल सुरक्षेसाठी किती महत्त्वाचं बनलं आहे. तंत्रज्ञान फक्त डिजिटल जगातच नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यातही मोठे बदल घडवतंय. जपानमध्ये फुजित्सू आणि चुगोकू इलेक्ट्रिक पॉवरने मिळून एआय आणि ड्रोनच्या मदतीने ऊर्जा ग्रीडला खूपच स्मार्ट बनवलंय. आता हे डायनॅमिक लाईन रेटिंग म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हवामान आणि विजेची गरज ओळखून विजेचा प्रवाह आपोआप कमी जास्त करणं. यामुळे वीज वाया जात नाही आणि ग्रीड जास्त स्थिर राहतं. तर ही झाली विकासाची आशेची एक बाजू. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते आणि ती नेहमीच इतकी सुखद नसते. आता आपण वळूया त्या गंभीर वास्तवाकडे. आता आपण जागतिक राजकारणातील त्या घडामोडींवर नजर टाकूया ज्यामुळे जगभरात अस्थिरतेचे आणि तणावाचे काळे ढग दाटून आले आहेत. हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये सध्या मोठी खळबळ माजली आहे. इस्लामाबादमध्ये शांततेसाठीच्या चर्चा फिसकटल्या आणि अमेरिकेने थेट नौदल नाकेबंदीची धमकीच दिली. आता ही जागा जगाच्या इंधन पुरवठ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे इथं पडलेले एका छोट्याशा ठिणगीचे परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. आणि बघा, या भूराजकीय तणावाचा थेट फटका अर्थव्यवस्थेला कसा बसलाय. जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारातही जवळपास 2% घसरण झालीय. यावरून या संकटाची तीव्रता लक्षात येतेय. आणि या तणावात अजूनच भर पडली आहे, ती म्हणजे इटलीच्या एका मोठ्या घोषणेमुळे. मध्यपूर्वेतील वाढता लष्करी तणाव पाहून इटलीने इस्रायलसोबतचा आपला संरक्षण करारच स्थगित केलाय. हा एक खूप मोठा भूराजकीय बदल मानला जातोय. आता या प्रगती आणि संघर्षाच्या दुहेरी जगात भारत स्वतःला कुठे बघतो? चला आता नजर टाकूया भारताच्या भूमिकेवर आणि आपल्या देशासमोरील आव्हानांवर. एकीकडे जगभरात मंदीची भीती असताना भारतासाठी मात्र एक चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजे IMFने भारताचा आर्थिक विकास दर 6.5% राहील असा विश्वास दाखवला आहे. हे भारताच्या आर्थिक स्थिरतेचं एक मोठं प्रतीक आहे, नाही का? पण भारतासमोर अंतर्गत आव्हानंही आहेत. महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 850 करण्याचा प्रस्ताव आहे. पण इथे एक मोठा पेच निर्माण झालाय. लोकसंख्येच्या आधारावर होणाऱ्या या बदलामुळे दक्षिणेकडील राज्यांना वाटतंय की त्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल आणि म्हणूनच त्यांनी याला विरोध करायला सुरुवात केलीय. त्याचवेळी बिहारच्या राजकारणातही एक मोठा बदल पाहायला मिळाला. इथे भाजपने स्वतंत्रपणे सत्ता मिळवली आहे. हे भारताच्या अंतर्गत राजकारणात किती वेगाने बदल होत आहेत हे दाखवून देतं. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत एक खूप वेगळी आणि महत्त्वाची भूमिका साकारतोय. बघा, एकाच महिन्यात ब्रिक्स आणि क्वाड या 2 परस्पर विरोधी गटांच्या बैठका भारतात होत आहेत. यावरून भारत जगाला जोडणारा एक महत्त्वाचा पूल बनत असल्याचं स्पष्ट दिसतंय. इतकंच नाही, तर इराण आणि UAEच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणून भारत एक जागतिक मध्यस्थ म्हणून आपली ताकद दाखवून देत आहे. तर आपण पुन्हा एकदा त्याच मूळ प्रश्नावर येऊन थांबलो आहोत. आपलं भविष्य नक्की कोण घडवणार? आपलं आयुष्य सोपं करणारं तंत्रज्ञान की जगाला अस्थिर करणारा हा भूराजकीय संघर्ष? असं दिसतंय की 2026 आणि त्यानंतरचं आपलं जग या 2 शक्तींच्या रस्सीखेचीतच आकार घेणार आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?